लाख रुपये महिलेला देण्याचं त्यांनी वचननाम्यात जाहीर केलं होतं. त्यामुळे असं देण्याची एक स्पर्धा लागली आहे. आता मला वाटतंय आम्ही एवढ्या योजना घेऊन आलेलो आहे, एवढं विकासाचं प्रचंड काम केलेलं आहे. संपर्कासाठी आता उल्लेख बाबांनी केला की सकाळी 6 पासून मी लोकांच्या समस्या ऐकतोय. एवढ्या सगळ्या कामामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या थर्मामीटरमध्ये तुमच्या फिट जर बसत असेल तर मला अक्षता टाका. मी उभारणारा अक्षता आणि मला आशीर्वाद द्या. बहिणीच्या कृपेनं इतरही कामं करण्यासाठी मला द्यावी. मी अल्लाह घेतोच, बहिणीची शपथ घेतो आणि 33 कोटी शपथ देऊन सांगतो. गेल्या वेळा बाबा निवडणुका राहिले होते, तर विरोधकांनी टीका करायला चालू केलं की तिरंगी लढत करण्यासाठी बाबांनी काही घेतले. आई शपथ सांगतो, बाबांनी एक पैसाही घेतला नाही आणि बाबा ते घेणार नाही. आणि त्यांनी गट टिकवण्यासाठी निवडणूक लढवली होती. ती काय निवडणूक हे करण्यासाठी केली होती, गट टिकवण्यासाठी. आणि म्हणून माझा सुद्धा आता आग्रह होता यावेळेला, तसं काय करता का बाबा म्हणजे तसं काय मी करणार नाही. मी बोलून गेलेलो आहे, त्यामुळे मला हा शब्द तुम्हाला पाळावा लागेल. त्याची काही तुम्ही किती किंमत मोजायला हरकत नाही, अशा भावना त्यांनी मिळल्या. मी त्यांचा, त्यांच्या कुटुंबियाचा आणि आपल्या या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि मला वाटतं या बहिणीच्या या कृपेनं जो माणूस सच्च्या नियत ज्याची स्वच्छ असते तो कधी मी मागं पडत नाही, कारण माझी नियत स्वच्छ आहे. मी कधी विरोधकांचं सुद्धा वाईट कधी चित्र नाही, कोणाच्या वाळ्या पाचोऱ्यावर मी पाय दिलं नाही. येणारा माणूस हा मी आमदार आहे, मी मंत्री आहे किंवा मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आलेला आहे, म्हणून त्याला कधी विनमुख होऊन मी पाठवलं नाही. हीच शक्ती यापुढच्या काळात राहावी. अनेक समस्या, अनेक अडचणी अनेक आहेत, त्या सगळ्या अडचणी समस्या त्या आमदार म्हणून माझ्या आहेत हे मी मान्य करतो. आणि पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपल्याला दिली आणि बराच वेळ झाला. वास्तविक आज तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.